सुस्वागत. पनवेलचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. गणपती मानाचा राजा राणीबागचा माणसाच्या सर्व इंद्रियांची प्रेरक शक्ती मन हीच असल्यामुळे मनुष्याने शाश्वत सुख हे उत्तम व्यवहार सांभाळून कसे मिळवावे हे समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक या उपदेश प्रवचनेत सांगितलेला आहे. हजारो वर्षांपासून आजपर्यंत अनेक विचारवंतांनी मनाचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अगम्य असणाऱ्या या मनाला सहज समजून घेता यावं म्हणून सुंदर अशा फुलपाखराची उपमा त्यांनी दिली आहे. मन शरीराचा भाग आहे पण ते अवयव नाही. मन कसे आहे, कसे दिसते, ते शरीरात कसे राहते, शरीराला कसं वागवते हे अजूनही कोणाला आकलन झालेलं नाही. स्पर्शाने जाणवत नाही, डोळ्याने दिसत नाही, पण तरीही मनाने हे संपूर्ण शरीर व्यापलेलं आहे. याचं कारण आपलं आयुष्य वेगवान आणि संघर्षमय होत चाललेलं आहे. आज आपल्याला अनेक अडचणींना, संकटांना तोंड द्यावं लागतंय. त्यातून कित्येकांच्या मनाचा समतोल आणि शांती ढासळू लागली आहे. याचे दुष्परिणाम तुमच्या आमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन पोचले. ते तुमच्या मनाला साथ घालत आहेत. ऐकू येते का तुम्हाला? नीट लक्ष देऊन स्वतःला ऐकायचं. 7 वर्षाच्या मुलाची शाळेच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या. परीक्षेत नापास नाही तर अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या. अरे 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 आणि हे काय करताय ही मुलं? भाई बनण्याच्या नादात 10वीच्या 2 मुलांनी 8वीतल्या मुलाचा बुटाच्या नाडीने गळा आवळून जीव घेतला. बाप रे! या घटनेतील मुलांच्या भावविश्वाचा अभ्यास करण्याची, त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा वेध घेण्याची आणि ते हिंसक होण्यामागील कारणे जाणून घेण्याची गरज आज अतिशय महत्वाची आहे. माणसाच्या मनात निर्माण होणारी प्रेम ही एक तरल भावना आहे. पौगंड अवस्थेत मनात अनेक भावनिक वादळे निर्माण होतात. ती माणसाला कल्पनाविश्वात घेऊन जातात. शारीरिक आकर्षण आणि माणसाच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे मनाची मानसिक अवस्था दोलायमान होते. त्यामुळे कधी ती चांगल्या मार्गाने जाते तर कधी वाईट मार्गाने. पूर्वी फक्त प्रौढांसाठी म्हणून असलेल्या अश्लील आणि हिंसाचाराचे चित्रपटगृहातच पाहिले जायचे. 18वे वर्ष कायद्याने चांगल्या वाईटाचा विचार करणारं सक्षम म्हणून त्याला मान्यता दिली होती. पण घरात टीव्ही, हातात स्मार्टफोन आला आणि चांगल्या बरोबर वाईट गोष्टींनी माणसाच्या मनात शिरकाव केला. पूर्वी ब्लू फिल्म्स चोरून पाहिल्या जायच्या, त्या सहज उपलब्ध नसायच्या. पण आता परिस्थिती बदलली. इंटरनेट असलेल्या फोनवर पोर्न साइट्स सहज उपलब्ध होऊ लागल्या आणि कुठल्याही वयोगटातील मुले ती सहज पाहू लागली. विकृतपणे आणि भडकपणे पोर्नोग्राफीतील दृश्ये पाहण्याच्या लैंगिक भावनांचे शमन करते हे काही अंशी खरे असले तरी पोर्न पाहणाऱ्याची मानसिकता कशी आहे यावरही त्याच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. पाहणारा जर विकृत मनोवृत्तीचा असेल तर त्याच्या भावनांचे शमन न होता त्या अधिकच भडकतात. हल्ली अगदी 2-3 वर्षांच्या मुलींवर
21-22 वर्षांपासून ते अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या बलात्काराच्या बातम्या वाढल्या. काय सांगतात या घटना? जे आपण पाहिलं ते करून बघावं अशी इच्छा बघणाऱ्याच्या मनात निर्माण होते. मग नात्यांचाही अर्थ दूर होऊन सॉफ्ट टार्गेट म्हणून मुलीच कशाला, अहो लहान मुलांचेही लैंगिक शोषण होऊ लागले आहे. भोगवादी जमान्यात स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहिलं जातं. स्त्री पुरुष समानतेच्या कितीही वल्गना केल्या तरी शरीरावर होणाऱ्या बलात्कारापेक्षा जास्त मोठा बलात्कार तिच्या मनावर होतो. दिशाहीन झालेल्या मार्गावरून आयुष्यभर चालत राहणं किंवा गळफासाचा दोर गळ्यात अडकवून अनंताच्या यात्रेला निघून जाणे हेच तिच्या हातात होतं. कारण बलात्कार झालेली आई, पत्नी, बहीण, मुलगी, अगदी प्रेयसी यांना स्वीकारण्याची तयारी आपल्या समाज मनाची आहे का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून तर बघत. सकारात्मक दृष्टिकोन हा माणसाच्या मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देतो. करिअर, यश, सेटल होणं याबद्दलच्या व्याख्या आजकाल बदलल्या आहेत. आपल्या दुःखाचं कारण आपणच आहोत हे कळण्यासारखा दुसरा आनंद नाही. दुःख सर्वांना आहे. याच समाजात जेव्हा शरीराने अपंग असणाऱ्या व्यक्ती आसवांनी मी मला भिजवू कशाला, ए बढेसे दुःख मी सजवू कशाला असं म्हणत शरीराच्या अपंगत्वावर मात करून मनाने अभंग होतात, तेव्हा त्या आपल्यासारख्या सुदृढ माणसाचं मन किती अपंग झालंय याची जाणीव करून देतात. मनाचंही विश्लेषण करता येतं हे इसवी सन 1896 साली डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने सिद्ध केले. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या मनावर उपचार करणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. माणसाला दोन मन असतात. एक बाह्य मन म्हणजेच प्रकट मन, तर दुसरं अंतर्मन म्हणजेच अबोध. बाह्य मनापेक्षा आपलं अंतर्मन 9 पट मोठं असतं, पण ते सुप्त अवस्थेत असतं. या दोन्ही मनाची कार्यशक्ती, वैशिष्ट्य आणि काम वेगवेगळी असतात. गुणधर्म वेगवेगळे असतात. बाह्य मनाची प्रचिती अगदी सहज येते, पण अंतर्मनाचा वेध सहज घेणं सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. अंतर्मन बाह्य मनापेक्षा अधिक सकस, जोमदार आणि शक्तिशाली असते, पण अंतर्मनाच्या कार्यप्रणालीचे स्वरूप मात्र खूपच गुंतागुंतीचे आणि अथांग आहे. तरी पण ते समजून घ्यायला हवं, कारण सारी सुखे माझ्या पायाशी तरी मन मात्र उदासी अशी अवस्था आपली झालेली आहे. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असं मानलं जातं. आजच्या तरुण पिढीमध्ये खूप शक्ती आहे. ते फुल चार्ज असतात. एका विशिष्ट वयात येईपर्यंत ही शक्ती निसंकोचपणे आपण वापरावी असं मुलांना वाटतं. पण मैदानी खेळांचा ऱ्हास होत चालल्यानं फक्त जिम किंवा स्पा अशा अनेक गोष्टी आपणच प्रेस्टिजियस केल्या आहेत. त्यामुळे मुलांमधल्या या खचाखच भरलेल्या एनर्जीला चॅनलाइज करणं घडतच नाहीये. तेव्हा मुलं अशा गोष्टींच्या शोधात असतात की जिथे त्यांना सतत वेग, ऍक्शन दिसेल. पण या वेगाला आवर घालणारे वेग तेव्हा त्यांच्याही हातात नसतात. मनाच्या याच वेगाला योग दिशा दिली तर स्वतःच्या मनाबरोबर देशालाही अभिमान वाटेल असं काम आपल्या हातून घडेल. गर्भावरही संस्कार करणारी आपली भारतीय संस्कृती. भारतात अनादी काळापासून मनावर संस्कार करण्याची बीजे रोवलेली आहे. कारण कनेक्टिंग पीपल म्हणता म्हणता आजकाल आपण एकमेकांपासून दूर होत चाललो आहोत. टच स्क्रीनच्या जमान्यात मायेच्या स्पर्शाला आपण दुरावत चाललो आहोत.
मी माझा म्हणत सेल्फीच्या नादात स्वतःच मनही सेल्फिश झालंय. मानवी जन्म मृत्यूचे जीवनचक्र पाहून राजकुमार सिद्धार्थाचे मन व्यथित झाले. व्याधी, दुःखाची जाणीव आणि मृत्यू हे जीवनातील शाश्वत सत्य असून मृत्यूचं भय हे जीवनाचे कटुसत्य कळल्यावर शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी अखंड साधना करून ज्ञानप्राप्ती झाल्यावर जन्म आणि मृत्यूच्या प्रवासातील जीवन सुखकारक करण्यासाठी मानवी मनाला अहिंसेचं व्रत घेऊन बोधिस्त केलं. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्व अंगांची अर्थात शरीराची मनाची, मनाची आत्म्याशी आणि आत्म्याची परमात्म्याशी एकात्मता साधून प्राप्त होणाऱ्या आध्यात्मिक शक्तीद्वारे संतुलित, आनंदी आणि उपयोगी जीवन घडवणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. मनोविजय मिळवणं म्हणजे काय याचं अत्युच्च उदाहरण म्हणजे मिसाईल मॅन, आपले माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम. एका नावाड्याचा पूर पेपर टाकता टाकता शिकतो. मन एकाग्र करून अभ्यास केल्यामुळे थोर शास्त्रज्ञ आजपर्यंत देशाची सेवा करताना त्यांनी गलेलठ्ठ पगाराची अपेक्षा ठेवलीच नाही. उलट मला जगायला काय लागतं, अन्न वस्त्र निवारा तो मिळतोय ना, मग मला 1 रुपया पगार पुरेल. केवढा हा मनोविजय. त्यातूनच मिसाईलची संपूर्ण भारतीय निर्मिती, हृदयरोगासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंट्सची निर्मिती करून गरिबांना जीवदान दिलं, अपंगांच्या कृत्रिम अवयवासाठी वेगळे संशोधन केले, तर शेवटच्या क्षणापर्यंत मला जे येतं ते मी नव्या पिढीला दिलं पाहिजे या भावनेने ज्ञानदानाचं मोठं कार्य निरपेक्ष भावनेनं केलं. असा मनाचा मोठेपणा आपण कधी दाखवणार? आपली कुटुंब व्यवस्था विस्कटल्यामुळे आपल्या मनाला सावरणारी माणसं आपल्या जवळ नाही. त्यामुळेच दुःखाला आधार देणारी, मन समजून घेणारी समाजाची रचना आपल्याला करायला हवी. मानवता धर्माप्रमाणे एकमेकाच्या मनाला समजून घेऊन एकमेकांचा आदर करूया आणि मनाचा तोल घालणाऱ्या आपल्या दुःखितांना समजून घेऊन आपुलकीचा आधार देऊया. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.